महिना सुरू होतो न होतो ती चर्चा होते ऑक्टोबर हीटची। गेल्या अनेक दिवसांपासून सकाळी धुके, दुपारी अंगाची लाही लाही करणारी गरमी आणि रात्री थंडी सुरू आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे। ऑक्टोबर हीट बाबत आता आणखी एक तापदायक बातमी समोर येते, ती म्हणजे पुढचे आणखी 10 दिवस ऑक्टोबर हीटचा चटका बसणार आहे। 10 दिवसानंतर तापमानात टप्प्याटप्प्याने घट होईल आणि मग हिवाळा जाणवू लागेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। परंतु बदलत्या या वातावरणामुळे साथीचे आजार देखील वाढताना दिसत आहेत। विदर्भात कमाल तापमान 35च्या पुढे गेलंय। उकाडा वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। तसंच मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा वाढलाय। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा थेट 35 अंशावर पोहोचलाय। मुंबईसह कोकणात तापमान सरासरी 34 अंशावर आहे। ऑक्टोबर हीट नेमकी कशामुळे होते आणि या काळात आरोग्याच्या नेमक्या काय काय समस्या उद्भवतात, तसेच काय काय काळजी घेतली जावी याबाबत जाणून घेऊयात आपण डॉक्टर कांचन पाटील यांच्याकडूनच। आज आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर हिट हा शब्द नेहमी आपल्याला चर्चेमध्ये ऐकायला येतो. सोशल मीडियामध्ये, न्यूजपेपरमध्ये किंवा नेहमी असं सगळेजण एकत्र बसले की त्यावेळी सगळ्यांची एकच चर्चा असते की ऑक्टोबर हिटचा फार त्रास सुरू झालेला आहे, खूप गरम होत आहे. तर आज आपण या निमित्ताने ऑक्टोबर हिट म्हणजे काय, ऑक्टोबर हिटचे परिणाम काय होतात, ऑक्टोबर हिट कशामुळे निर्माण होते आणि ऑक्टोबर हिटचा आपल्याला त्रास होऊ नये त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यावी, या गोष्टींची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम ऑक्टोबर हिट म्हणजे काय हे आपण बघूया। जनरली सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा संपतो आणि ऑक्टोबर सुरू होतो, त्यावेळी पाऊस थांबून जातो। याआधी 4 महिने सतत पाऊस पडत असतो आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरलेलं असतं आणि जसा ऑक्टोबरमध्ये उन्हाळा सुरू होतो तर त्यावेळी त्या साठलेल्या पाण्याची जमिनीवरील वाफ बाहेर पडायला सुरुवात होते आणि समुद्रावरून जे वारे जी हवा जमिनीकडे येत असते तर ती हवा थोडीशी कमी होऊन जाते, त्याचा स्पीड कमी होतो आणि त्याच्यामुळे पण वातावरणातली उष्णता खूप वाढते आणि याच पिरियडमध्ये सूर्याचे जे किरण असतात ते ढग कमी झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये डायरेक्टली जमिनीपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे पण जमिनीतून साठलेल्या पाण्याचे बाष्प व्हायला सुरुवात होते आणि या पद्धतीने वातावरणातली उष्णता खूप वाढते। त्याला आपण ऑक्टोबर हीट असं म्हणतो। तर जनरली ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा पूर्ण ऑक्टोबर महिना अशी उष्णता जास्त जाणवू शकते आणि आत्ताच आपण बघितलं मुंबईमध्ये पण काही ठिकाणी 35.9 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं होतं। बऱ्याच वेळा मालेगाव किंवा नाशिक किंवा आणखी काही भागामध्ये अगदी ते 37 वगैरे डिग्री पर्यंत, 38 डिग्री पर्यंत पण सेल्सिअस रेकॉर्ड झालेलं आपण याआधी बघितलेलं आहे। तर हे जे उष्णता वाढलेली असते आणि त्यामध्ये जर आपण उन्हात बाहेर पडत असू तर त्यावेळी आपल्याला उष्माघातासारखे त्रास होऊ शकतात। तर ऑक्टोबर हीटमुळे जास्तीत जास्त असे त्रास जाणवतात की लूज मोशन किंवा वॉमिटिंगचे पेशंट वाढलेले असतात, डिहायड्रेशनचे पेशंट्स वाढलेले असतात। या वातावरणामध्ये आयुर्वेदानुसार पावसाळा संपून उन्हाळा सुरू होतो, तर ह्याला आम्ही संधिकाल म्हणतो, ऋतूंचा संधिकाल म्हणतो। तर ह्या काळामध्ये छातीतला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास सुरुवात होते, त्यामुळे ह्या काळामध्ये छातीचे आजार सुद्धा खूप वाढतात, म्हणजे सर्दी खोकला हे आजार जरा जास्त दिसतात आम्हाला ह्या काळामध्ये। मला ह्या आठवड्यामध्ये युरिन इन्फेक्शनचे पेशंट सुद्धा जास्त मिळालेले आहेत। लघवीला जळजळणं, स्पेसिफिक मूतखड्याचे पेशंट या आठवड्यात थोडेसे डिटेक्ट जास्त झालेले आहेत। मला वाटतं कदाचित पाणी कमी पिलं गेलं असेल किंवा उष्माघातामुळे पण असू शकतं। युरिनच्या इन्फेक्शनचे पेशंट सध्या वाढलेले आहेत, छातीच्या कफचे पेशंट वाढलेले आहेत। त्याच्यानंतर थकवा येणं हे जास्त दिसतंय महिलांमध्ये। बऱ्याच वेळा महिला काम करत असतात किंवा नोकरी करत असतात, तर युरिनला जाण्याचे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे त्या पाणी कमी पितात, तर त्याच्यामुळे डिहायड्रेशन होऊन थकवा येणं किंवा युरिन इन्फेक्शन होणं हे त्रास सुद्धा सध्या खूप जास्त दिसत आहेत। आता हे त्रास होत आहेत, पण यापासून स्वतःला वाचवायचं कसं? तर मी बऱ्याचदा डॉक्टर असूनही मी बऱ्याचदा सांगते
की जेवढं काम एखाद्या आजारावरती औषधं करतं, तर तेवढंच काम तुमचं खाण्यापिण्यातलं पथ्य सुद्धा करत असतं. या काळामध्ये आपण पाणी खूप जास्त प्यायला पाहिजे. स्पेसिफिक दुपारच्या वेळी पाण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. प्रवास करत असाल तर युरिन कंट्रोल करू नका. वेळच्या वेळी पाणी प्या आणि वेळच्या वेळी बाथरूमला जाणं गरजेचं आहे. या काळामध्ये फळं आणि भाज्या जास्त घ्या. कारण फळांमध्ये नॅचरली विटॅमिन्स असतात आणि फळांमध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त असतं. त्यामुळे फळं आणि भाज्याचं प्रमाण थोडंसं वाढवा. या काळामध्ये स्पायसी फूड, नॉन-व्हेज या गोष्टी थोडंसं कमी केल्या तर जास्त बरं होईल. रात्रीची जागरणं वगैरे टाळणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप तुम्ही सफिशियंट ठेवायला पाहिजे. बरेच लोक अगदी दिवसात 1.5 किंवा 2 लिटर पाणी पितात. काही जण एक्सेसिव्ह पाणी पितात 5-6 लिटर. पण सर्वसाधारणपणे ॲव्हरेज एक 3.5 ते 4 लिटर पाणी तुम्हाला दिवसभरात अडल्ट पर्सननं पिणं फार गरजेचं असतं. लहान मुलांच्या मध्ये पण सर्दी खोकल्याचे त्रास सध्या वाढलेले दिसतात. लहान मुलांनाही पाणी पिण्याची आठवण करून द्या. बऱ्याच वेळा लहान मुलं टीव्ही किंवा मोबाईलमध्ये रमलेले असतात आणि ते वेळच्या वेळी युरिनला जात नाहीत. तर त्यांना पाणी प्यायची आठवण करा, तसंच त्यांना बाथरूमला जाण्याची पण आठवण करा. तर जेणेकरून मुलांचे आजार सुद्धा आपल्याला टाळता येतील. स्पेसिफिक महिलांचा जर विचार केला, तर महिलांच्या मध्ये पाळीची तक्रार ही थोडीशी वाढलेली दिसते या काळामध्ये. इरेग्युलर मेन्सेस किंवा हेवी मेन्सेस हे सुद्धा थोडंसं ह्या दिवसात दिसून येतं. तर त्यासाठी महिलांनी वेळच्या वेळी जेवण जेवणं, पाणी वेळच्या वेळी पिणं आणि स्वतःची काळजी घेणं ह्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. जर बाहेर जात असाल, उन्हात प्रवास करत असाल तर गॉगल, कॉटनचे कपडे आणि थोडंसं ऊन लागू नये म्हणून स्कार्फ वगैरे अशी बेसिक काळजी तुम्ही घेतली तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल.